स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज फायनली मी गुरुचरित्राचं पारायण सुरुवात करते आणि पहिल्यांदा करते, त्याच्यामुळं थोडंसं दडपण आहे मनावरती, भीती पण आहे की व्यवस्थित होईल का, कारण भरपूर नियम वगैरे पण असतात आणि अधिक महिन्यात करायचं ठरलं होतं, पण काही अडचणींमुळे पुढं पुढं ढकलत चाललं होतं माझं। पण आता फायनली अधिक महिना संपायच्या आतमध्ये माझं पूर्ण होऊन जाईल। तर आज सुरुवात करते मी। पूजा साधी भोळी मांडलेली आहे, कारण पहिलाचा अनुभव असणार आहे माझा, कसं होतं काय होतं ते। तर बघा तुम्हाला पूजा दाखवते। तर आता हे गुरुचरित्राचा जे पाठ आपण मांडतो ना, तो पाठ हलवायचा नसतो म्हणून देवघराच्या एका बाजूला मांडून घेतलेला आहे, म्हणजे येता जाताना आपण रस्त्यात येऊ नये, कोणाचा धक्का लागू नये आणि म्हणजे एका बाजूला आपण राहील इथंच 7 दिवसाचं करते पारायण, तर 7 दिवस त्या हिशोबाने ह्या बाजूला मांडून घेतलेले जरा। आणि बाकी इकडे देवपूजा तर रोजच्या रोज करावीच लागते म्हणून देवघराच्या एका बाजूला पाठ मांडलेला आहे। आणि पहिल्यांदाच करते तर मला एवढं काही जास्त माहिती नाही त्यातलं, तरी पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता संकल्पयुक्त पारायण करणार आहे यावेळेस आणि बघू काय अनुभव कसा येतो काय येतो ते मी तुम्हाला सांगेलच। आणि पारायण करायच्या अगोदर मी कुत्र्यांना आणि गाईंना चपाती चारली बनवून, 4-5 चपात्या बनवून चारायच्या असतात। त्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात आणि ते जरा सुरुवातीला असल्यामुळं काय आहे कसं आहे माहिती नाही, एकदा तोंडाखालून गेलं आणि माहिती झालं की नंतर एवढं काय नाही, पुढच्या वेळी मला अडचण येणार नाही। पण यावेळेस आणि आता यांचे मुलांचे पप्पा पण ड्युटीला गेलेले आहेत, मुलांच्या आतू पण ऑफिसला गेलेली तिच्या जॉबसाठी आणि मुलं एकटेच आहेत घरात, त्याच्यामुळे मुलांना पण समजावून सांगितले की बाळांनो मम्माला परेशान करू नका। स्वयंपाक करून ठेवलेला आहे, आता सकाळच्या 8:30 वाजलेले, स्वयंपाक सगळा करून ठेवला, टिफिन बनवून दिले, घरातली ऑलमोस्ट कामं केलेली, बाकीचं म्हटलं नंतर करू, कारण मग व्यत्यय यायला नको, मध्ये अडथळे यायला नको म्हणून। आणि मुलांना पण समजावून सांगितलेले की बाळांनो मम्माला परेशान करू नका। आता आरू आहे तशी, आरू समजदार आहे, त्याच्यामुळं एवढं काही नाही, मला ती करून घेते मॅनेज गोष्टी, त्याला पण सांभाळते वगैरे, पण तो लहानच आहे अजून, त्याला किती सांगितलं तरी त्याला म्हणजे लक्षात राहत नाही, आता तो लहानच आहे त्याच्यामुळं। म्हणून चला मग आता आजची पारायणाला सुरुवात करते। सगळ्यात अगोदर माळा करायच्या, तर माळा करून घेते आणि त्याच्यानंतर वाचायला सुरुवात करते। तर बघा ना, देवाला एकच प्रार्थना केली होती की तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या, आणि ती व्यवस्थितपणे सगळं करून घेतलं। आरूने किती छान शूट करून घेतलं मध्ये मध्ये येऊन, आणि एकदा सांगितलं तिला शूट करून घे म्हणून, तर तिने खरंच शूट केलं होतं। आणि मुलं पण अगदी छान राहिली, आज अजिबात डिस्टर्ब केलं नाही मला, घरात दुसरं कोणीही नसताना। आणि चांगलं माझं कंटिन्यू वाचन झालं। पहिला दिवस तर खूप चांगला गेला, अनुभवाचा भारी होता। आणि बघा ना, आरूने पण न सांगता कधी नाही त्या सगळी कामं आवरली, मागचं सगळं ओटा धुवून, भांडे घासून, पाणी आलेलं होतं पाणी वरच्या टाकीत खालच्या टाकीत चढवून सगळं अगदी व्यवस्थित केलं। देवाला खरंच काळजी असते, करून घ्या म्हटलं की ते करून घेतात। आणि शिवांशसुद्धा आज ड्रॉइंग करत बसलेला आहे, जो कधीच एवढा शांत बसत नाही, आज तो अगदी शांतपणे बसून त्याचं काम करतोय। हिने पण तिचं काम केलं, नाही तर रोज नुसतं भांडण असतं या दोघांचं, आज भांडण नाही काही नाही, सगळे शांततेत आपापलं काम करत आहेत। तर आजचा दिवस आणि आजचा माझा अनुभव असा आहे। चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय।